आज माझं पूर्ण शेड्यूल खूप बिझी होतं. म्हणजे शेड्यूल का मी काय कुठली जॉब वगैरे करत नाही. पण माझा पूर्ण दिवस असा कामात जाणार होता ना, की बस. तर तुम्हाला असं वाटत असेल, की मी असं का वेड्यासारखी इकडे-इकडे बघते. तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता तुम्ही एवढे भांडे मला घासायचे होते आणि आणखीन खूप काम मला वाढवून ठेवलेलं होतं. म्हणून मी पटपट सगळे भांडे घासायला घेतले. तर तुम्ही म्हणता दसरा तर होऊन गेला आणि ही कुठले भांडे घासतेस तू? तर तुम्हाला माहीत नाही, पण मी राहत होते आधी मुंबईला आणि गेल्या दिवाळीपासून आम्ही गावी आलो होतो. ते गावीच राहिलोत आणि कारण देवांश लहान होता आणि आम्ही ठरवलं होतं की जोपर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत तोपर्यंत आपण गावाकडेच राहूयात. आणि आता आम्हाला शिफ्ट व्हायचं आहे, तर तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळेलच आम्ही कुठं शिफ्ट होतो आहे. तर तुम्ही माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि पूर्ण हे बघत राहा. चॅनेलला फॉलो पण करत राहा. तर एवढा सगळा पसारा मुंबईहून काल आणला होता. मग भांडे वगैरे आणले होते आणि बराच पसारा तरी आणखीन बाकी आहे तिकडे. म्हणून पहिल्यांदा म्हणलं आणलेले भांडे घासून घेऊयात, म्हणून सगळे भांडे घासून घेतले आणि एवढे सगळे 2 ब्लँकेट मी एकटीने धुवून टाकले. आणि एवढे दमले होते की मला भूक लागली, म्हणून मी पटकन जेवायला घेतलं. जेवण केलं आणि म्हटलं की थोडंसं निवांत बसावं, पण नाही, देवाला काय हे बघू वाटत नाही. मग लगे आभाळ आलं म्हणून बाहेर आले आणि म्हणलं सगळं सामान जसं होतं तसं पॅक करून ठेवावं, म्हणून सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवले भांडे वगैरे आणि असे पोते भरून ठेवले. तर आज माझा पूर्ण दिवस असा गेलेला आहे.